नमस्कार. परमात्मा एक मानव धर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि सेवकनितांच्या स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की मानते की बाबा झुंदेजी यांचे भाव किती होते व कोणते होते. आज आपण दुसऱ्या प्रश्नावलीबद्दल बोलू. प्रश्न: एकूण माळेमध्ये किती मणी असतात? उत्तर: एकूण माळेमध्ये मणी 108 असतात. प्रश्न: विनंती झाल्यावर माळ कशी जपायची? उत्तर: विनंती झाल्यावर बाबा हनुमानजी या शब्दाच्या द्वारे माळ जपायची. प्रश्न: परमात्मा एक मार्गात पुरुषांकरिता कोणता नियम दिला आहे? उत्तर: परमात्मा एक मार्गात पुरुषांकरिता प्रार्थनेमधील 5 नियमातील तिसरा नियम अनेक वाईट व्यसन बंद करणे. उदाहरणार्थ दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची व कोंबड्याची खाते, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे अशा प्रकारचे पुरुषांकरिता नियम दिलेले आहेत. प्रश्न: परमात्मा एक मार्गात स्त्रियांकरिता कोणता नियम दिलाय? उत्तर: परमात्मा एक मार्गात स्त्रियांकरिता प्रार्थनेमधील 5 नियम मधील तिसरा नियम. यातील स्त्रियांनी व मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे अशा प्रकारचे नियम दिले आहेत. प्रश्न: बोलताना शब्दाचा वापर कसा करावा? उत्तर: बोलताना शब्दाचा वापर विचारपूर्वक करावा. प्रश्न: शब्द हे काय आहे? उत्तर: शब्द हेच भगवान आहेत. शब्द हेच शैतान आहेत. भूत आहेत. शब्द हे चांगले पण आहेत. शब्द हेच वाईट पण आहेत. प्रश्न: परमेश्वराने मानवाला धर्तीवर कशासाठी पाठवले आहेत? उत्तर: परमेश्वराने मानवाला धर्तीवर जनकल्याणासाठी पाठवले आहेत. प्रश्न: सत्यामुळे कशाची प्राप्ती होते? उत्तर: सत्यामुळे भगवंताची प्राप्ती होते. प्रश्न: परमात्मा एक मार्गात मानवाने कसे प्रवेश करावे? उत्तर: परमात्मा एक मार्गात माणसाने मोह, माया, अहंकार, वाईट सवयी, जुनी पूजा, जुने विचार, वाईट व्यसन, वाईट विचार विसरून प्रवेश करावा. आत्मा हा प्रश्न: आत्मा हा कोणाचा अंश आहे? उत्तर: आत्मा हा परमात्माचा अंश आहे. प्रश्न: आत्मा हा कसा आहे? उत्तर: आत्मा हा अमर आहे. प्रश्न: शरीर हे कसे आहे? उत्तर: शरीर हे नश्वर आहेत. प्रश्न: मानव हे कोण आहे? उत्तर: मानव हा बुद्धिजीव प्राणी आहे असून कार्यकर्ता आहे. प्रश्न: मानवाने कशाची आशा करू नये? उत्तर: मानवाने फळाची आशा करू नये. प्रश्न: फळ देणारा कोण आहे? उत्तर: फळ देणारा भगवान आहे. प्रश्न: मानवाचा ध्येय काय आहे? उत्तर: मानवाचा ध्येय मानव मंदिर सजणं हे आहे. प्रश्न: भगवंत हा कुठे वास करतो किंवा भगवंत कुठे विराजमान आहेत? उत्तर: भगवंत हा सजीवांमध्ये आत्मेमध्ये वास करतो. प्रश्न: मानवाला फळ कसे प्राप्त होतात? उत्तर: मानवाचे जसे कर्म कार्य कर्तव्य करतो तसे त्याला फळ प्राप्त होतो. प्रश्न: मानवी जीवन दुःखी का होतो? उत्तर: मानवाने जर वाईट कर्म वाईट
कर्तव्य तसेच वाईट सवयी व आळसीपणामुळे मानवी जीवन दुःखी होतो. प्रश्न, कर्म कोण करतात? उत्तर, कर्म नर आणि नारी करतात. प्रश्न, मानवी जीवित सुखी कसे होतील? उत्तर, मानवाने जर चांगले कर्तव्य केले तसेच चांगले सवयी व चांगल्या वागणुकीमुळे मानवी जीवन सुखी होते. प्रश्न, परमात्मा एक मार्गात कशाची निर्मिती होते? उत्तर, परमात्मा एक मार्गात नव्या संस्कृतीची निर्मिती होते. प्रश्न, महान तेगी बाबा जमदेवजी कोण आहेत? उत्तर, महान तेगी बाबा जमदेवजी एका भगवंताचे एक रूप आहेत. महान तेगी बाबा जमदेवजी मानव धर्माचे संस्थापक आहेत. या धर्माचे धर्मगुरू आहेत. मानवी मंदिराचे मध्यपती आहेत. प्रश्न, चर्चा बैठक ही कोणाच्या आदेशाने सुरू झालेली आहे? उत्तर, चर्चा बैठक ही महान तेगी बाबा जमदेवजी यांच्या आदेशाने सुरू झालेली आहे. प्रश्न, चर्चा बैठक केव्हापासून सुरू झालेली आहे? उत्तर, चर्चा बैठक ही भगवंत प्राप्तीनंतर सुरू झालेली आहे. प्रश्न, मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार कुठे होतो? उत्तर, मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार जगातील सर्व जातीमध्ये होत आहे. प्रश्न, चर्चा बैठक कोण घेतात? उत्तर, चर्चा बैठक मानव धर्माच्या परमात्मा एक मार्गाचे सेवक घेतात. प्रश्न, चर्चा बैठक कशी घ्यावी? उत्तर, सेवकांनी आपल्या सोयीनुसार साप्ताहिक, पंधरवडी, मासिक अशी चर्चा बैठक घ्यावी. प्रश्न, चर्चा बैठक ही किती तास घ्यावी? उत्तर, चर्चा बैठक ही 2 किंवा 3 तासापेक्षा अधिक घ्यावी. प्रश्न, चर्चा बैठकमध्ये कोण जात नाही? उत्तर, ज्या मानव धर्माशिवाय ओळख नाही, जे माया मार्गामध्ये आल्यावर अविचाराने वागतात, जे बाबांच्या आदेशाचे पालन करत नाही, या धर्माच्या मार्गाच्या शिकवणीच्या वागत नाही, ते नर नारी सेवक चर्चा बैठकमध्ये जात नाही. प्रश्न, चर्चा बैठकमध्ये कोण उपस्थित असतात? उत्तर, चर्चा बैठकमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात व महान तेगी बाबा जमदेवजी उपस्थित असतात व मातोश्री वाराणसी आई व सेवक सेविका नर नारी उपस्थित राहतात. प्रश्न, चर्चा बैठकीत काय जागृत होतात? उत्तर, चर्चा बैठकीमध्ये भगवंत कृपा जागृत असतात. प्रश्न, चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक काय करू शकतात? उत्तर, चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक स्वतःची व कुटुंबाची व समाजाची व गावाची प्रगती उन्नती करू शकतात. प्रश्न, चर्चा बैठकीमुळे काय होते? उत्तर, चर्चा बैठकीमुळे एकता निर्माण होते. चर्चा बैठकीमुळे सेवकांत एकता निर्माण होते. प्रश्न, चर्चा बैठकीकरिता काय लागत नाही? उत्तर, चर्चा बैठकीकरिता संपूर्ण दिवस नाही लागत, संपूर्ण हप्ता नाही लागत, कसल्या प्रकारचे दान दक्षिणा पैसा धन दौलत नाही लागत. प्रश्न, चर्चा बैठकीला मानवाकडून नर नारी काय पाहिजे? उत्तर, चर्चा बैठकीकरिता मानवाकडून साप्ताहिक किंवा पंधरवड्यामधून किंवा 2 तास वेळ सुद्धा आचरण चांगली वागणूक पाहिजे. चर्चा बैठक. प्रश्न, चर्चा बैठक ही मानव धर्माची काय आहे? उत्तर,
चर्चा बैठक ही मानव धर्माची शाळा आहे. चर्चा बैठक प्रश्न. चर्चा बैठकीत कोणाला प्राधान्य आहे? उत्तर. चर्चा बैठकीत नर नारी यांना प्राधान्य आहे. प्रश्न. अज्ञानी मानव चर्चा बैठकीत काय बनू शकतो? उत्तर. चर्चा बैठकीमध्ये अज्ञानी मानव ज्ञानी बनू शकतो. प्रश्न. चर्चा बैठकीत सेवकाने कोणत्या चर्चा करू नये? उत्तर. चर्चा बैठकीमध्ये सेवकाने धर्म शिकवणी व परमात्मा एक मार्गाच्या व्यतिरिक्त सोडा, सल्फेट, टीव्ही, फिल्म, तमाशा यासारख्या चर्चा करू नये.